क्रियाशील पेन्शनर्स असोसिएशन खामगाव संस्थेची आमसभा 18 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न झाली होती। या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली। त्यामध्ये 3 विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले। सेवानिवृत्त निवृत्ती वेतनधारकांना आयकरामधून कायम सूट मिळण्याबाबत, सेवानिवृत्त वेतनधारकांचे महाराष्ट्र राज्यातील अंश राशीकरण कपात 15 वर्षाऐवजी 12 वर्ष करणे याबाबत, तसेच महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त निवृत्ती वेतनधारकांना केंद्राप्रमाणे वैद्यकीय भत्ता 1000 रुपये दरमहा मिळण्याबाबत अशा प्रकारे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सभेमध्ये सखोल चर्चा करण्यात आली आणि सर्वानुमते असे ठरविण्यात आले की या विषयांशी अनुरूप निवेदने तयार करून ती सर्व संबंधित मान्यवरांना उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या मार्फत पाठविण्यात यावी। त्यानुसार निवेदने प्रधानमंत्री भारत सरकार, वित्तमंत्री भारत सरकार, खासदार मुख्यमंत्री यांना 4 ऑक्टोबर रोजी ठरविल्याप्रमाणे देण्यात आले। निवेदने उपविभागीय अधिकारी महसूल डॉ. रामेश्वर पुरी यांना देण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष मुरबाळ, उपाध्यक्ष निखाडे, निंबोडकर, सुनील खर्चे, श्रीकृष्ण कमडकर, मोहम्मद फारूक इत्यादी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, मोहम्मद फारूक, खामगाव।